नाशिकवरून तुम्हाला संस्कृती हॉटेल लागेल. तुम्ही त्र्यंबकेश्वरच्या रोडवर जाणार तर त्या हॉटेलमध्ये आपलं गाव, संस्कृती आणि हे गावचे सगळं दाखवणारं दृश्य, गावची स्वयंपाकघर कसं असतं, पितळची भांडी, चुलीवरच्या भाकरी आणि तिथे बनवून देतात. जातं, वरवंटा, दही ताकाचं बरणी, लोणच्याची जुन्या पद्धतीच्या बाया स्वयंपाक करून आपल्याला तिथेच्या तिथे जेवायला सुद्धा मिळतं. ताटपाटावर जेवण, चप्पल आधी बाहेर काढावं लागतं. छान सोपं आहे बसायला, पाळणा आहे. छोटे मुलं असेल तर त्यांना पाळणासुद्धा आहे आणि आपण आरामात जेवण करू शकतो. मुलांना बघता येतं आणि तुम्हाला निवांतपणे या सोप्यावर बसता येतं. हळदी कुंकाच्या दिव्याच्या सुद्धा इथे तुम्हाला ठेवले आहे. ताटापाटात पंगतही आहे. तुम्ही खाली बसून जेवणही करू शकता आणि तिथे वाढणारे पण तुम्हाला व्यवस्थित वाटतं. आता वेटिंग चालू आहे. बाया सगळ्या बसलेल्या आहे. दिवाण आहे, सोफा आहे बसायला, पाळणा आहे. एकदम गावासारखं आहे आणि रांजण आहे तिथे पाणी भरायला, हात धुवायला. छोटं छान मस्त झोपडी आहे. तिथे बाया अशा बसलेल्या आहे. प्रत्येक गावासारखं, टिपिकल गावासारखं इतकं छान आहे की तुम्हाला तिथे जेवण करून एन्जॉयसुद्धा करू शकतो. कुंभार आहे जो मडके बनवतो, ते सुद्धा तुमचं काढून ठेवलेलं आहे. छान दाखवलं आहे, दृश्य आहे. खाट आहे, तुम्ही बसू शकता आणि लाकडी काम इतकं सुंदर केलेलं आहे. प्रत्येक याला व्यवस्थित खूप छान केलं आहे. हनुमानजीचं मंदिर आहे मस्त तिथे आणि बाजूला लाकडी कामावर वेगवेगळ्या प्रकारच्या छान वस्तू काढलेल्या आहे. प्रत्येक वस्तूवर इतकी छान डिझाईन केलेली आहे. छोट्या मुलांची त्रिचाकी गुडगुडीसुद्धा आहे 3 चाकाची आणि तुम्हाला नंतर इतकं सुंदर मागून इतकं छान दृश्य दिसतं की तुम्हाला खरोखर इथं यावंसं वाटेल जेवायला. आणि पिठलं, भाकरी इतकं सुंदर लागते, त्या बनवतात आणि खातात. विठ्ठल रुक्माईचं देऊळसुद्धा आहे. एकदम गावासारखं आहे. मोठी घागरसुद्धा आहे. आंबासुद्धा मँगो ठेवलेला आहे मोठा. राजवाड्यासारखं तुमचं दरवाजासुद्धा आहे. हे अशी ही आपलं गाव संस्कृती हॉटेल इतकं छान आहे. आम्ही बाजूलाच हॉटेल आहे, तिथेच त्याच आपलं गावच्या बाजूला म्हणजे त्याच हॉटेलमध्ये आहे. तिथे आम्ही जेवण केलं. तिथेही इतकं सुंदर जेवण. त्या हॉटेलमध्ये प्रत्येक वेगवेगळे डिशेस मिळतात. गावठी जेवण वेगळं, पंजाबी वेगळं आणि साऊथ इंडियन वेगळं, मालवणी वेगळं. वेगळ्या सगळ्या भाषेतले वेगवेगळे टेबल्स, वेगवेगळे वाढणारे सुद्धा आहेत आणि तिकडे सगळं गरम मिळतं, ताजं आणि छान